नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2026चा फॉर्म भरत असताना विषय भाषा विषय कोणता निवडावा, माध्यम कोणतं निवडावं. माझं शिक्षण जर इंग्लिश मीडियममधून असेल, मराठी मीडियममधून असेल, माझं पदवी वेगळ्या मीडियममधून आहे, व्यावसायिक अर्हता वेगळ्या मीडियममधून शिकलेलो आहे, तर मी इथे टीईटीचा फॉर्म भरताना माध्यम कोणतं निवडावं आणि भाषा विषय कोणता निवडावा आणि इतर विषय कोणत्या माध्यमामध्ये येईल, यावरती बरेचसे व्हिडिओ मी घेतलेले होते. पण आज घेण्याचा व्हिडिओ हेतू असा आहे की एक ऑब्जेक्शन मी नोंदवलं होतं, त्यांच्याकडे रेज केलं होतं, त्याचं उत्तर पुणे परिषदेने दिलेलं आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मी उत्तर येतो हिंदी विषय घेता येणार का, तर याचं उत्तर सुरुवातीलाच मी देऊन टाकतो. कुणीही घेऊ शकतं, प्रॉब्लेम नाही. पुणे परिषदेचं उत्तर काय आलं ते दाखवतो तुम्हाला. तुम्ही सुद्धा हे लेखी उत्तर पुणे परिषदेकडून घेऊ शकता. तुम्ही सुद्धा त्यांना ऑब्जेक्शन रेज करू शकता. आता काळजी नकाच करू, खरं म्हणजे मागे पण व्हिडिओ घेतले तुम्ही. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड द्रोणा 10.0 ची बॅच आहे, 1 एप्रिल पासून चालू झाली आहे. विथ बुक किट आणि बॅग घरपोच असणार आहे. तुम्हाला हवी असेल तर ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हाला बुक किट नको असेल तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमच्या वेळेत तुम्ही कधीही लेक्चर बघू शकता. 5,000 प्लस निकाल देणारी टीम तुम्हाला, म्हणजे ज्यांनी 9 बॅचेस शिकवल्या त्यांनीच आता ही शेवट परत 10वी बॅच शिकवायला तुमच्या समोर येत आहे. टेस्ट सीरीज अवेलेबल आहे 350 प्लस. तुम्हाला दररोजचं महारिव्हिजन सेशन पण अवेलेबल आहे. दररोज सकाळी डाके सरांचं नवा दिवस नवी सुरुवातचं सेशन आहे. त्यानंतर तुम्हाला पीपीडी आणि पीडीएफ स्वरूपात नोट्स पण अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे. हे दोघंही अवेलेबल आहे बॅचमध्ये. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिली आहे. ॲप डाउनलोड करा आणि बॅच हवी ती परचेस करा. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. बघा, यापूर्वी पण मी व्हिडिओ घेतला होता आणि त्यामध्ये तुम्हाला काही रेफरन्सेस फॉर ह्या कोणती भाषा निवडावी यासाठी प्रूफ मी दिले होते. चेक करा तुम्ही. बघा, एक टीईटी 2025ची जी एक्झाम झाली आहे त्यामध्ये सुद्धा इथे भाषा विषया संदर्भात त्यांचा आराखडा आला होता. तोच आराखडा तुम्ही इथे पण बघितला. विषय आराखडा तोच आहे, तो ऍज इट इज आहे. म्हणजे 2025ला विद्यार्थ्यांनी सुद्धा असं हिंदी विषय मराठी विषय घेतला होता. काही प्रॉब्लेम त्यांना आलेला नाहीये. त्यानंतर हेल्पलाईन नंबरला मी लाईव्ह तुम्हाला लेक्चरमध्ये कॉल करून दाखवला. तुम्ही पण कॉल करू शकता. तुम्हाला हेल्पलाईन नंबर पण परत दाखवतो. बघा, हा हेल्पलाईन नंबर आहे. त्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता आणि माहिती घेऊ शकता. तुम्हाला ते लगेच उत्तर देतात. हेल्पलाईनला कॉल पण उचलला जातो. कुणी म्हणतंय की सर कॉलवरचं काय सर रेकॉर्ड होत नाही, किंवा कॉलचं काय ते हेल्पलाईन नंबरवाले असाचे असतात. मग ठीक आहे, तुम्ही काय करू शकता. मग दुसरं, हा रेज केला मी, एक ऑब्जेक्शन रेज केलेला आहे, त्याचं उत्तर आता आलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. आणि अजून एक तुम्ही मेल पण करू शकता. पण तत्पूर्वी रेज केलेलं ऑब्जेक्शन बघा, त्याचं उत्तर काय आलंय बघा. मी माझं प्रोफाईल ओपन केलं. या प्रोफाईलमध्ये अर्जावरील माहिती मी भरता इथे. त्यामध्ये आक्षेप नोंदवा इथे गेलो. यावरती मी रेज ऑब्जेक्शन केलं होतं. कधी केला थोडक्यात तुम्हाला दाखवतो. बघा काय मी ऑब्जेक्शन केलं होतं. तर 28/3/2026ला 11 वाजून 18 मिनिटाला ऑब्जेक्शन दिलं आणि 28/3लाच एका तासात मला उत्तर आलेलं होतं. बघा, फॉर्म भरताना माझे एज्युकेशन इंग्लिश मीडियम मधून असेल तर मी माध्यम आणि भाषा पेपर कोणता निवडावा असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्याचं उत्तर त्याने दिलंय, डिअर सर मॅम, चूज मीडियम ॲज पर युअर प्रेफरन्स. तुमच्या पसंतीनुसार तुम्ही मीडियम निवडू शकता आणि त्या मीडियम नुसार तुम्हाला काय होणार आहे, इथे भाषा विषय पहिला येणारच आहे. सो तुम्ही असंही अजून तुम्हाला डिटेल्स पाहिजे उत्तर, तर डिटेल प्रश्न टाकू शकता. त्याचं उत्तर तुम्ही मागवू शकता. एका तासात त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आता हे विथ प्रूफ आहे, डॉक्युमेंटरी आहे, लिखित स्वरूपाचं आहे. अजून काय सांगू तुम्हाला. अजून एक मी मेल पण करून ठेवलाय. बघा, लास्ट ऑप्शन आहे मेल. मेलचं उत्तर आलं की त्यावरती तुम्हाला मी सांगेल. बघा, हा मेल करून ठेवलाय ह्या मेल आयडी वरती, mahaTET2024MSC@gmail.com वरती मी हा मेल करून ठेवलेला आहे. बघा, आदरणीय सर मॅम, मी टीईटी 2026चा फॉर्म भरतोय. माझे शिक्षण सर्व मराठी मीडियम मधून झालेले आहे. फॉर्म भरताना मी माध्यम हिंदी आणि भाषा पेपर एक हिंदी, भाषा 2 पेपर मराठी घेऊ शकतो का, याचं उत्तर ते मला 24 तासात देतील. आलं की तेही तुम्हाला दाखवतो. पण तुम्ही स्वतः करून ठेवा, तुमच्या नावानेशी करा. सर माझं नाव असं असं आहे, मला असं असं घ्यायचं आहे, मी घेतलं तर चालेल का, देतील उत्तर ते. सो एवढे प्रूफ दिले तुम्हाला मी. आता काही कुणाकडे बघायची गरज नाही. कुणी काही सांगत असेल त्याच्याकडे लक्ष द्यायची पण गरज नाही. आता एवढे प्रूफ सफिशियंट आहे. मला वाटतं कॉल करा तुम्ही, मेल करा तुम्ही आणि ऑब्जेक्शन पण घेऊ शकता तुम्ही. आता तुम्हाला पटलं तर मला कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर लाईक करा. तुमच्या मित्रांना पण, जे तुम्हाला असं वेळात काढताना नाही नाही असं नाही, तो 13 ऑक्टोबरचा GR आहे 2013चा, असं असे गडबड होईल, पुढे भविष्यात अडचण येईल, त्यांना पण पाठवा. भाऊरे हे एवढे रिस्पॉन्स आले त्यांच्याकडनं. कॉल केला, मेल केला, ऑब्जेक्शन रेज केलंय, विषय आराखडा आहे, पाठीमागच्या विद्यार्थ्यांचा अनुभव आहे, CTTचा पण विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. एवढे कमी आहेत का. बरं, ही पात्रता परीक्षा आहे. तुमचं सिलेक्शन जे होतं टेट मार्फत, आणि टेटमध्ये टीईटी विचारतात का कोणत्या माध्यमातून दिलं, नाही विचारत ना. असं मागच्या शिक्षक भरतीला मी होतो, आता शिक्षक भरतीला मी आहे. आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन नंतर ऍड येईल पवित्र पोर्टलला.
कुठे काय विचारलं त्यांनी असं तुमचं कोणतं माध्यम होतं कोणत्या माध्यमातून तुम्ही टीटी दिली एवढं विचारलं नाही, फक्त टीटी क्वालिफाईड आहात की नाही एवढंच विचारलेलं आहे, बाकी काही बघत पण नाही, लक्षात घ्या. सो काळजी करू नका. आणि जाताना परत एकदा सांगतो, जे टीटी 2026 ची तयारी करतो त्यांनी ही बॅच लगेच जॉईन करा, फार महत्वाची बॅच असणार आहे. आणि सेपरेट विषयानुसार पण बॅचेस अवेलेबल आहे आणि सुधारित पुस्तकांची आवृत्ती सुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही ॲपवरून डायरेक्ट मागवू शकतात, घरपोच येऊन जाईल तुम्हाला. किंवा बॅच जर घेतली तर बॅचमध्ये तुम्हाला बुक केले पण अवेलेबल आहे, ते पण घरपोच मिळेल. त्यासाठी ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच लगेच जॉईन करा. अडचण असेल तर ह्या नंबरला कॉल करा. परत एकदा आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या मित्रांना आवर्जून त्या मित्रांना शेअर करा, ग्रुपमध्ये शेअर करा. आणि मनात काही प्रश्न असेल तर मनात ठेवू नका, खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.